सरकार घाबरतंय ते फक्त विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला क्षेत्र दिलंय, या जगातलं सगळ्यात पॉवरफुल हत्यार आहे जे AK-47 अणुबॉम्ब पेक्षाही शक्तिशाली हत्यार जर या जगात या देशात कोणता असेल तर तो मताचा अधिकार आहे. आणि भामटे फक्त घाबरतात तुमच्या मताला. म्हणून या मताच्या भाषेत आम्हाला आता तलवारी घेऊन तर जायला नाही ना. का लढू शकतो आपण? आता तलवारी घेऊन बंदुकी घेऊन नाही लढू शकत. एकच हत्यार आहे ते म्हणजे मत. हे दीपकराव एकालाच भेटत मताला. म्हणून नारा आम्हाला बुलंद करावा लागेल. तुम्ही म्हणसान आता आलं मधले लोकांनी ट्रोल केलं, हे इलेक्शन आहे आम्हाला नगरपालिका इलेक्शन लढायचं, तुम्ही आता बोल राहिले आम्हाला झेडपी लढायचे. बाबा तुम्हाला उमेदवाराचं मिळू द्या ना. जालन्यात काल आता महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली, किती धनगराला उमेदवार मिळाले हो तुम्हाला? काऊन नाही दिले? एकाला एका पक्षाला शिवाय द्यायचे नाही. कोणा पक्षाचा दोष नाही, दोष तुमचा आहे. तुम्ही कमजोर आहे. तुम्ही कमजोर आहे की ज्या जालन्या जिल्ह्यामध्ये 2-2.5 लाख धनगर आहेत, त्या शहरामध्ये 5-10 हजार धनगर असतील, तिथे एका धनगराला एक पक्ष मध्ये उमेदवार देत नाही भाऊ. कारण आम्ही संघटित नाही. आमची भीती यांना वाटत नाही, आमची गरज यांना वाटत नाही. ती गरज येणाऱ्या काळात दिसली पाहिजे. तुम्हाला उमेदवारात मिळत नाही, महिलांना बोलून राहिले की भाजपला मतदान नाही करायचं मग काँग्रेसला. अरे काँग्रेसला बी हक्का लावा, भाजपला बी लावा ना. किती दिवस डोक्यात घेऊन जायला? कशासाठी? आमचा दोस्त नाही. आम्ही इतके दिवस फडणवीस साहेबाला दोस्तच म्हणतोय. किती दिवस म्हणायचं? किती वर्ष म्हणायचं? याचा विचार तर झाला पाहिजे की झाला पाहिजे? मी तर जाहीर बोलतो, इथूनही जाहीर बोलतो की भाजपनं आमच्या आरक्षणाचा प्रश्न मोकळा करावा, आमच्या लेकरा बाळांचं कल्याण करावं. दीपक बोराडे मरेपर्यंत फुकट प्रचार करतो यायचा. काय बोललं पाहिजे आणखी? तिथेही सांगितलं बहुत स्पष्ट, आमदारकीसाठी खासदारकीसाठी 10-20 कोटीसाठी दीपक बोराडे हे करत नाही. ज्या जातीत जन्माला आलो, मी जात शब्द वापरतो कारण समाज हा तुम्ही आम्ही बनवलेला आहे. हे समाज नाही, मराठा समाज नाही, धनगर समाज नाही, माळी समाज नाही, राजपूत समाज नाही, या जाती आहेत. समाज म्हणजे खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, शाहूजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, अहिल्याबाई होळकर, अण्णाभाऊ साठे, गाडगे महाराज या महामानवांच्या नजरेतला समाज म्हणजे समाज. सगळ्या जाती धर्मांचा मिळून जो समूह तयार होतो तो म्हणजे समाज. आणि आम्ही समाजासाठीच जगलं पाहिजे खरं म्हणजे. पण दुर्दैवानं सर जातीसाठी बोलावं लागू राहिलं. मलाही कधी कधी असं वाटतं की आपली भूमिका चुकती काय, एका जातीला घेऊन चाललो, एका जातीची भाषा बोलून राहिलो. पण ती गरज आहे सर. अहो या देशाचा निर्माता सम्राट चंद्रगुप्त मौर्य, या अखंड भारताचा मालक, पहिला राजा, पहिला बाप, जन्मदाता सम्राट चंद्रगुप्त मौर्य धनगर पुत्र आहे. या देशाच्या सीमा अर्ध्या अधिक आशिया खंडामध्ये विस्तारित करून जागतिक महासत्ता निर्माण करणाऱ्या सम्राट चंद्रगुप्त मौर्याच्या सम्राट अशोकाचे आम्ही वंशज. आम्ही म्हणलं सरपंच साहेब आजकेबार झेंडे मराठेशाही फडकवले, पण ज्या मराठ्यांनी फडकवले ते मराठा म्हणजे होळकरशाहीचे संस्थापक सुभेदार मल्हारराव होळकर यांचे आम्ही वंशज आहे. छत्रपती शिवरायांनंतर खऱ्या अर्थानं स्वराज्य जर या भूतलावर कुठं अवतरित झाला असेल, विस्तारित स्थापित झाला असेल तर ते लोक खऱ्या अर्थानं लोककल्याणकारी राज्यकर्त्या अहिल्याबाई होळकर यांच्या राज्यात त्या अहिल्याबाईंच्या आम्ही वंशज आहे. इंग्रजांपुढे अख्खं जग झुकलेलं होतं. इंग्रजांच्या राज्यावरचा सूर्य मावळत नव्हता. त्या जगज्जेत्या इंग्रजांना ज्याने आपल्या पायाशी लोळायला लावलं त्या महाराजा यशवंतराव होळकरांच्या आम्ही वंशज आहे. या देशाच्या आद्य महिला स्वातंत्र्य वीरांगना भीमाई होळकर यांचे आम्ही वंशज आहे. आणि आजही तुम्ही काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत नाही तर त्या नेपाळच्या पशुपतीनाथाच्या मंदिरापर्यंत सगळा जीर्णोद्धार केलेला, स्वतःच्या पैशातून खर्च करून विहिरी, बारवा, रस्ते, पाणवठे हे सगळं बांधून इतका जगात कोणते आपण म्हणतो दानशूर राजाचं नाव कोणते घेतो आपण? राजा हरिश्चंद्र किंवा कर्णानेही जे दान केलं नसेल ते या जगात या भूतलावर अहिल्या देवींनी केलं. त्यांचे आम्ही वंशज आहे. पण त्यांच्या वंशजाला ही वेळ आली. आता रानोबा भटकणारा हा समाज, दऱ्या खोऱ्यामध्ये राहणारा हा समाज, आज आमची ही लाचार अवस्था. म्हणून जातीची भाषा बोलावं लागते सर. आणि तसाही नियम आहे ना.